संघ के संच मान्यता 2025-26 के अनुसार अतिरिक्त शिक्षकों के समायोजन के संबंध में पुणे से शिक्षा निदेशक द्वारा जारी आदेश का प्रहार शिक्षक संघ ने तीव्र विरोध किया है। संघ का कहना है कि फरवरी-मार्च 2026 में होने वाली 10वीं 12वीं बोर्ड परीक्षाओं के दौरान यह प्रक्रिया लागू करने से परीक्षा प्रबंधक में समस्याएं उत्पन्न होंगी। कई स्कूलों में शिक्षक शून्य होने के कारण विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित होने और आरटीई कानून का उल्लंघन हो सकता है। संघ ने मांग की है कि संघ मान्यता में सुधार, 15 मार्च 2024 के शासन निर्णय के मानदंडों में बदलाव और सेवा ज्येष्ठता सूची की त्रुटियां सुधारने वाली संयोजन व न किया जाए। यदि 4 फरवरी 2026 के आदेश को स्थगित या रद्द किया गया तो समायोजन प्रक्रिया का बहिष्कार किया जाएगा। प्रहार संघ की ओर से यह निवेदन जिला शिक्षा अधिकारियों के माध्यम से स्कूल शिक्षा मंत्री को प्रस्तुत किया गया, जिसमें बड़ी संख्या में शिक्षक मौजूद थे। सन 25-26च्या संच मान्यतेच्या आधारे राज्यभर शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया करण्याचे आदेश शासन स्तरावरून दिलेले आहे आणि त्यानुसार राज्यभर शिक्षकांचं समायोजन होणार आहे। या समायोजन प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या अनियमितता आहे। विशेषतः राज्यभर संच मान्यतेमध्ये बरेचसे प्रस्ताव शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक कार्यालय स्तरावर प्रलंबित आहे, पण ते प्रकरण निकाली न काढता घिसाडघाई करून समायोजन प्रक्रिया राबवण्याचं काम सुरू आहे। विशेष म्हणजे राज्यामध्ये शेकडो शाळा अशा आहे की ज्या शाळेमध्ये शिक्षक संख्या 0 झालेली आहे। शिक्षकांचं समायोजन तुम्ही कराल, पण त्या गावगाड्यामध्ये गरिबाची शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडले तर राईट टू एज्युकेशन या कायद्याचा भंग झाला राहणार नाही। म्हणून या कायद्याचा भंग झाला नाही पाहिजे। सोबतच आता बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे, सगळे शिक्षक बोर्डाच्या कामात आहे। एकीकडे आपण परीक्षा पे चर्चा म्हणतो आणि मुलांच्या त्या परीक्षेला आपण दुय्यम स्थान देत असेल तर हे प्रहार शिक्षक संघटना कदापि खपून घेणार नाही। म्हणून आमच्या मागण्याचा ह्या जे सूचना आम्ही केलेल्या शासनाकडे तेच निवेदन आम्ही आज देतो आहे आणि आमच्या ज्या मागण्या जे काय आम्ही सूचना केलेल्या आहे या सूचनाचं जर पालन झालं नाही तर प्रहार शिक्षक संघटना राज्यभर या समायोजन प्रक्रियेवरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही।